आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हजमधला सगळ्यात शेवटचा पॉईंट, लास्ट ॲप्लिकेशन, दॅट इज लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थिअरम. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे LMVT. न्यूमरिकल्स पडण्याचे चान्सेस भरपूर कमी, आणि जर पडले तरी LMVT हा शब्द तुम्हाला वापरला दिसेल दॅन लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थिअरम. हा पूर्ण स्टेटमेंट वापरण्याच्या ऐवजी LMVT वापरतील. थोडक्यात हे तुम्ही असं समजू शकता की हे रोल्स थिअरमच आहे. फक्त रोल्स थिअरममध्ये आपल्याला कंडिशन ज्या सांगितल्या होत्या त्या 3 होत्या. एक म्हणजे तुम्हाला डिफरन्शिएबल आहे की नाही बघायचं, एक म्हणजे कंटिन्युअस आहे की नाही बघायचं, आणि दुसरं f ऑफ A इज इक्वल टू f ऑफ B आहे की नाही हे बघायचं आहे. जर फंक्शन ॲट A आणि फंक्शन ॲट B जर इक्वल असेल तर त्याचं म्हणणं होतं रोल्स थिअरममध्ये की A आणि B च्या मध्ये एक पॉईंट असा असेल C नावाचा की जिथे तुम्हाला एकतर मॅक्सिमा किंवा मिनिमा मिळणार. सो दॅट्स इट. याचं पण म्हणणं तसंच आहे, हे पण सेमच आहे. फक्त आपल्याला त्याने रोल्स थिअरममध्ये सांगितलं होतं की Cच्या इथे तुम्हाला काय मिळेल, मॅक्सिमा किंवा मिनिमा मिळेल हे नक्की, एवढंच सांगितलं होतं. ठीक आहे. आता हा काय म्हणतोय की मॅक्सिमा आणि मिनिमा कुठे मिळेल, तो पॉईंट काय असेल, C पॉईंट, तर तो काढून मी दाखवू शकतो असं आपल्याला कोण सांगतंय, लॅग्रेंजेस सांगतो. आणि ते काय काढलंय ते बघा तुम्ही नीट. एफ डॅश ऑफ C म्हणजे थोडक्यात एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय, डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह, थोडक्यात dy/dx. सो dy/dx डेरिव्हेटिव्ह काढलं तुम्ही म्हणजे तुम्हाला स्लोप मिळेल, आणि स्लोप मिळाला की तुम्हाला तो पॉईंट जो मधोमध आहे तो तुम्हाला तिथे मिळू शकतो. ॲटलिस्ट 1C असं त्याने म्हटलं आहे इन ओपन इंटरवल. म्हणजे A आणि Bच्या मध्ये किमान एक पॉईंट असेल, आणि तो पॉईंट काढण्यासाठी तुम्हाला काय काढायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. आता डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपण काय करतो, चेंज इन y घेतो न्यूमरेटरला. dy म्हणजे काय, चेंज इन y, आणि डिनॉमिनेटरमध्ये चेंज इन x असं घेतो. मग आता जर आपण ग्राफ काढला, इकडे एक्सच्या व्हॅल्यूज, इथे A असेल, इकडे B असेल, आणि इथे f ऑफ A असेल, म्हणजे Aच्या साठी फंक्शनची व्हॅल्यू, आणि इथे B साठी फंक्शनची व्हॅल्यू, म्हणजे ही झाली f ऑफ B. सो A या पॉईंटसाठी एक्सची व्हॅल्यू A टाकलीत तर तुम्हाला व्हॅल्यू मिळणार f ऑफ A, आणि एक्सची व्हॅल्यू B टाकलीत तर तुम्हाला व्हॅल्यू मिळणार f ऑफ B. आता तुम्ही जर नीट लक्षात घेतलं तर इथे कसाही कर्व असेल, f ऑफ B मायनस f ऑफ A. जर हे आपण केलं तर याचा अर्थ काय मी केला, y ॲक्सिसवरची वजाबाकी म्हणजेच y ॲक्सिसवरचा चेंज काढला. आणि जर मी डिनॉमिनेटरला B मायनस A करत असेन, B मायनस A म्हणजे एक्स ॲक्सिसवरची वजाबाकी, याचा अर्थ एक्स ॲक्सिसवरचा चेंज घेतला. सो चेंज ऑन y ॲक्सिस, चेंज ऑन एक्स ॲक्सिस, म्हणजे मी थोडक्यात काय काढलं, डेरिव्हेटिव्हच तर काढलं. सो हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, आणि फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू ज्या पॉईंटला तुम्हाला मिळेल तो पॉईंट C असेल, आणि तो C कुठे असणार, A आणि Bच्या मध्ये कुठेतरी असेल. सो आपण या C पॉईंटला काय करतोय, स्लोप काढतोय. सो इतकं सिम्पल आहे. जे रोल्सने सांगितलं तसंच, फक्त रोल्स बोलत होता मॅक्सिमा मिनिमाबद्दल. हा एक्झॅक्टली मॅक्सिमा मिनिमाबद्दल बोलत नाही आहे. हा म्हणतोय की A हा एक पॉईंट आहे, B हा एक पॉईंट आहे, तर C हा एक यांच्यामध्ये असणारा पॉईंट असा असेल की तिथला स्लोप तुम्ही काढू शकता, आणि तो कुठल्या फॉर्म्युलाने काढू शकता, एफ डॅश ऑफ C इज इक्वल टू f ऑफ B मायनस f ऑफ A अपॉन B मायनस A. म्हणजे C पॉईंटच्या इथला स्लोप काढताना तुम्ही A आणि B पॉईंटचा उपयोग करू शकता. इथे प्रॉब्लेमची लिखाणाची पद्धत एकदम सेम असेल जशी रोल्समध्ये होती तशी. बघूया पहिला प्रॉब्लेम. फर्स्ट प्रॉब्लेम ऑन LMVT. इथे पूर्ण शब्द वापरतील असंच नाही, नुसतं LMVT असं पण म्हणतील, किंवा लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थिअरम असं पूर्ण पण वापरतील. पहिल्यांदा f ऑफ x दिलं आहे. सो f ऑफ x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x प्लस 4. रूटमध्ये x आहे, नो प्रॉब्लेम. जर मी दोन्ही साईडला स्क्वेअर घेतलं तर y स्क्वेअर इज इक्वल टू x येईल, म्हणजेच पॅराबोलिक कर्वच आहे हा. सो तुम्हाला इथे y म्हणायची गरज नाही, पण लक्षात ठेवा रूटमध्ये असेल, स्क्वेअरमध्ये असेल, क्यूबमध्ये असेल तर पॉलिनॉमियल्स आहेत, आणि त्या ऑलवेज कंटिन्युअस असतात. सो इथे मी लिहीन सिन्स f ऑफ x इज पॉलिनॉमियल इन x. पहिली लाईन, f ऑफ x इज कंटिन्युअस, जसं रोल्सला लिहित होता, ऑन कुठल्या रेंजसाठी, तर त्यांनी दिलेल्या रेंजमध्ये इथे दिले 0 आणि 5, 0,5. फक्त कंटिन्युटी सांगताना क्लोज्ड इंटरवल सांगायचे. अँड f ऑफ x इज डिफरन्शिएबल ऑन राऊंड ब्रॅकेटमध्ये 0,5. एकदा हे झालं की आपण A आणि Bच्या व्हॅल्यूज आयडेंटिफाय करायच्यात,
आणि एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी पण काढायचं आहे, सिमिलर ॲज रोल्स थिअरम, बट इट इज नॉट नेसेसरी दॅट बोथ ऑफ दोज व्हॅल्यूज वर इक्वल. ते असायलाच पाहिजेत असं नाही, पण तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यूज काढायच्यात. सो मी आधी कम्पेअर करतो, कम्पेअरिंग 0,5 जे आपल्याला रेंज दिले विथ ए कॉमा बी. म्हणजे मला ए आणि बीची व्हॅल्यू मिळाली, देअरफॉर ए इज इक्वल टू 0 आणि बी इज इक्वल टू 5. ए आणि बी मिळाल्यानंतर कन्सिडरिंग एफ ऑफ ए, एफ ऑफ ए जर आपल्याला काढायचं असेल तर एक्सच्या जागी आपण ए टाकला, इथे पण तेच करायला पाहिजे, म्हणजे रूटमध्ये ए प्लस 4 येईल. सो एफ ऑफ ए म्हणजेच एची व्हॅल्यू 0. सो एफ ऑफ 0 इज इक्वल टू रूटमध्ये इथे पण 0 प्लस 4 टाकणार, उत्तर येईल रूट 4 म्हणजेच 2. त्याच्यानंतर एफ ऑफ बी काढायचं आहे. नाव एफ ऑफ बी इज इक्वल टू एक्सच्या जागी बी टाकायचं आहे, जिथे जिथे एक्स दिसेल तिथे बी, म्हणजे रूटमध्ये इथे पुन्हा येणार बी प्लस 4. सो एफ ऑफ बीची व्हॅल्यू 5 आहे, तर ती इथे टाकतो रूटमध्ये 5 प्लस 4, म्हणजे हे 9 येतील, आणि 9 म्हणजेच उत्तर स्क्वेअर रूट ऑफ 9 3 येईल. सो एफ ऑफ ए झालं, एफ ऑफ बी झाला. सिन्स दिस इज नॉट रोल्स थिअरम, रोल्स थिअरम इज स्पेसिफिकली फॉर मॅक्सिमा मिनिमा. तो असं म्हणत होता ए आणि बी ह्या दोन पॉईंटच्या मध्ये एक पॉईंट असा नक्की असेल की जिथे तुम्हाला मॅक्सिमा मिळणारच, मिनिमा मिळणारच, पण ते कधी जर हे दोन इक्वल असतील तर तो म्हणत होता. लॅग्रेंज म्हणतोय की असं नाही आहे की मॅक्सिमा मिनिमा मिळेल, हे मी सांगतच नाही आहे. तो म्हणतोय ए पॉईंट आणि बी पॉईंटच्या मध्ये, म्हणजे 0 आणि 5च्या मध्ये कुठलाही एक सी पॉईंट तुम्ही घ्या, त्या सी पॉईंटचा स्लोप आपण अशा पद्धतीने काढू शकतो, एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. सो तो म्हणतोय ए आणि बीच्या मधले असा एक पॉईंट की ज्याचा स्लोप आपण या फॉर्म्युलाने काढू शकतो. आता एकदा एफ ऑफ ए माहिती आहे, एफ ऑफ बी माहिती आहे, तर आपण एफ डॅश ऑफ सी काढू शकतो. सो बाय LMVT असं म्हणायचं, लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थिअरम. एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला दिला आहे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. तर आता बी आपल्याकडे आहे की नाही बघा. आता आपल्याकडे जो डेटा जो आपल्याकडे अवेलेबल आहे तो आपण काय काय घेतला. बी अवेलेबल आहे, इथे टाकू शकतो. ए अवेलेबल आहे, इथे टाकू शकतो. एफ ऑफ बी अवेलेबल आहे 3, हे बघा ते इथे टाकू शकतो. एफ ऑफ ए पण माहिती आहे 2, ते पण इथे टाकू शकतो. सो सगळ्या राईट साईडचा डेटा अवेलेबल आहे. प्रॉब्लेम आहे एफ डॅश नाही आहे आपल्याकडे. सी म्हणजे काय, एक्सच्या जागी सी टाकायचं आहे फक्त, पण एफ डॅश तरी पाहिजे आधी. सो हा फॉर्म्युला वापरण्याच्या आधी आपण काय करणार, डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. सो हे आधी क्लिअर करूया, पहिलं काम पूर्ण करूया. एफ डॅश फाइंड करायचं. सो एफ डॅश फाइंड करण्यासाठी वी हॅव एफ ऑफ एक्स आपल्याकडे आहे ते लिहून घेऊया. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, हे बघा, रूट एक्स प्लस 3 एक्स प्लस 4 ते आधी लिहून घेतलं. खाली म्हणायचं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि त्याच्यामध्ये एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, आता रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह आठवायला लागेल. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट एक्स, म्हणजे इथे येणार 1/2 रूट एक्स. पण तुमच्या लक्षात येईल हा इथे रूट एक्स थोडी नाही, एक्सच्या बदली कोण आलं, एक्स प्लस 4. सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने पुन्हा मल्टिप्लाय करायला पाहिजे. सो फायनली एफ डॅश ऑफ एक्स आपल्याला मिळाला इज इक्वल टू, एफ डॅश ऑफ एक्स हे तसंच राहील 1/2 रूट एक्स प्लस 4. आता इथे जरा बघा, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे आणि 4चं 0, म्हणजे ह्याचं सगळ्याचं उत्तर 1च येणार आहे. मग कशाला ते लिहायचं, मल्टिप्लाय करून काय फरक पडणार आहे एवढा, त्यामुळे मी येथेच ठेवतो. पण पुन्हा बघा, या फॉर्म्युलातलं LMVTच्या फॉर्म्युलामधलं सगळं मिळालं आहे, फक्त हेच नव्हतं मिळालं एफ डॅश, ते पण आता मिळालं. पण त्यांना एफ डॅश ऑफ एक्स नको, एफ डॅश ऑफ सी पाहिजे. मग आपल्याला तो मधला पॉईंट काढायचा आहे, ए आणि बीच्या मधला पॉईंट सी तो काढायचा आहे. म्हणून इथे मी एफ डॅश ऑफ सी फाइंड करतो, म्हणजे जिथे जिथे एक्स दिसतोय मला तिथे मी सी टाकणार. सो हे असं दिसायला लागेल 2 रूट एक्स प्लस 4च्या ऐवजी सी प्लस 4. आणि इथे आपला आणखीन एक डेटा मिळाला जो आपल्याला गरजेचा होता. नेक्स्ट स्टेप तुम्हाला फक्त म्हणायचं आहे बाय LMVT एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू, त्याने फॉर्म्युला दिला आहे वरतीच आपल्याकडे लिहिलेलं आहे बघा थिअरममध्ये, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए. जस्ट आता व्हॅल्यूज टाकायला सुरुवात करायची. एफ डॅश ऑफ सी आपण आत्ताच काढले 1/2 रूट सी प्लस 4 इज इक्वल टू, एफ ऑफ बी आपण काढले ते आहे 3, एफ ऑफ ए काढले ते आहे 2
अपॉन बी, बीची व्हॅल्यू आहे 5 आणि एची व्हॅल्यू आहे 0. एवढा सगळा डेटा टाकल्यानंतर बघा किती अननोन्स राहिलेत. एकाचीच तर व्हॅल्यू काढायचं बाकी आहे सी, मग ते काढूया. 1/2 रूट सी प्लस 4 ॲज इट इज इक्वल टू, इकडे काय राहिलं 3 - 2 म्हणजे 1, 5 - 0 म्हणजे 5. दोन्ही साईडला स्क्वेअर करून घेतो, किंवा आधी हे 1/रूट सी प्लस 4 तसेच ठेवतो आणि हा 2 इकडे आणतो 2/5. आता स्क्वेअर करूया. 1चा स्क्वेअर 1, इथे स्क्वेअर केल्यावर स्क्वेअर रूट निघून जाईल, सी प्लस 4 राहील. इथे 2चा स्क्वेअर 4, 5चा स्क्वेअर 25. दॅट्स इट. देन क्रॉस मल्टिप्लाय करूया. 25 गुणिले 1 25 इज इक्वल टू, हे सी प्लस 4 इकडे 4ला येऊन मल्टिप्लाय होतील, 4 × सी प्लस 4. सो 25 इज इक्वल टू 4c प्लस 4 चौक 16. सो 25 हे 16 इकडे येऊन मायनस होतील, इज इक्वल टू 4c. 25 + 16 म्हणजे 9 इज इक्वल टू 4c. c इज इक्वल टू 9/4. सो सीची व्हॅल्यू 9/4 आली. पॉईंटमध्ये काढलं तर 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, राईट. 1 उरला, 4 × 2 = 8, 4 × 5 = 20 म्हणजे 2.25 पॉईंटमध्ये आला. मुद्दामून काढला पॉईंटमध्ये. आपल्याला लक्षात येईल की 0.25 हा कोणाच्या मध्ये राहतो, 0 आणि 5, सॉरी 2.25, 2.25 हे कोणाच्या मध्ये येतात, 0 आणि 5च्या मध्येच तर येतात की. मग आपण असं लिहू शकतो, हिअर C इज इक्वल टू 9/4 बिलॉंग्स टू whom, बिलॉंग्स टू 0,5. म्हणजे C जो आपला पॉईंट आलाय, हा फॉर्म्युला सोडवून तो सीची व्हॅल्यू आहे ती, आणि तो C 0 आणि 5 म्हणजे ए आणि बीच्या मध्ये राहतोय खरोखर. सो जे लॅग्रॅन्जियन्स म्हणत होता फॉर्म्युल्यात ना, ते आपण खरोखर चेक केलं तर लक्षात आलं, येस लॅग्रॅन्जियन्स म्हणतोय ते एकदम करेक्ट आहे. एक सी पॉईंट असा आहे की त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण अशा फॉर्म्युलाने काढलं की तो सी 0 आणि ए आणि बीच्या मध्ये म्हणजे 0 आणि 5च्या मध्ये आहे. जर हा पॉईंट या रेंजच्या बाहेर गेला असता तर आपण म्हटलं असतं की छे काय पण म्हणतोय हा लॅग्रॅन्जियस, पण तसं नाही आहे. तो म्हणतोय तसंच झालं, सी पॉईंट ए आणि बीच्या मध्ये आला. सो जसं रोल्सने आपल्याला भविष्यवाणी केली होती, याने पण केली होती. हा म्हणाला होता की ए आणि बीच्या मध्ये एक पॉईंट असा नक्की असणार की त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण या फॉर्म्युलाने काढू शकतो, आणि ते खरोखर आलं. तो पॉईंट यांच्या मधलाच निघाला. मग आता आपण ते लिहू शकतो, देअरफॉर LMVT इज व्हेरीफाईड. नेक्स्ट क्वेश्चन, अगेन वी आर सपोज टू व्हेरीफाय LMVT. सो पुन्हा तशीच प्रॉब्लेमची सुरुवात होईल. फंक्शन आपल्याला दिलेलं आहे, सो तुम्ही पण आता माझ्यावर करायला हरकत नाही, बिकॉज हे अतिशय सोपं आहे आणि त्याच स्टेप असतात. वी हॅव f(x) इज इक्वल टू x + 1/x. हिअर f(x) इज पॉलिनॉमियल इन x, therefore f(x) इज कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल. रेंज दिलेली आहे बघा 1 आणि 3, 1,3. तसंच डिफरन्शिएबल पण आहे. f(x) इज डिफरन्शिएबल ऑन राऊंड ब्रॅकेटमध्ये 1,3. हे झाल्यानंतर ए आणि बी काय आहेत त्या व्हॅल्यूज आयडेंटिफाय करणे. सो कम्पेअरिंग 1,3 विथ ए, बी. कम्पेअर केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं ए इज इक्वल टू 1 आणि बी इज इक्वल टू 3 आहे. लगेच f(a), f(b) काढायचं. सो देअरफॉर f(a)च्या कॅल्क्युलेशनसाठी सुरुवात करूया. f(a) इज इक्वल टू, याचा अर्थ एक्सच्या जागी मी ए टाकला इथे याच्यामध्ये, तर सगळीकडेच टाकायचा. इथे पण a प्लस इकडे 1/a होईल. एची व्हॅल्यू आता आपल्याला माहिती आहे 1, सो f(1) इज इक्वल टू 1 + 1/1. 1/1 1च होतात आणि 1 + 1 2 होतील. सिमिलरली f(b) काढूया. f(b) म्हणजेच आता जिथे जिथे x दिसेल तिथे b टाकायचं आहे. सो इथे येईल b + 1/b. आता बीची व्हॅल्यू आहे 3, सो f(3) इज इक्वल टू, बीच्या जागी 3 टाकलं इथे, प्लस इथे पण 1/3. क्रॉस मल्टिप्लाय करून काढू शकता. f(3) इज इक्वल टू 3 × 3 = 9 + 1, 3 × 3 = 9 + 1/3 म्हणजेच 10/3. दॅट्स इट. एकदा हे f(a), f(b) मिळालं
की काम संपलं. LMVT मध्ये चेक करत बसू नका की हे इक्वल आहे की नाही, ते फक्त रोल्समध्ये. इथे 2 मिळालं, एफ ऑफ ए इम्पॉर्टंट. 10/3 मिळालं, एफ ऑफ बी इम्पॉर्टंट लागणार. एची व्हॅल्यू मिळाली आहे, बीची व्हॅल्यू मिळाली आहे, या दोन्ही व्हॅल्यूज लागणार. सगळं काम झालं आहे एक्सेप्ट एफ डॅश. आता एफ डॅशवर काम करूया. सो इथे मी म्हणणार वी हॅव एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, एफ ऑफ एक्स आपल्याला दिले 1 + 1/x. देअरफॉर एफ डॅश म्हणजेच डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स केला तर एफ डॅश ऑफ एक्स येईल. तिथे 1 आहे का एक्स आहे, सॉरी एक्स आहे. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येईल प्लस 1/x डेरिव्हेटिव्ह तुम्हाला चांगलंच माहिती आहे, ते असतं -1/x². डायरेक्ट फॉर्म्युला आहे. चलो इथे कंपोजिट वगैरे काही नाही, बरं झालं. सो मला एफ डॅश ऑफ एक्स मिळाला आणि एफ डॅश ऑफ एक्स मला मिळाला 1 - 1/x². हे मायनस कुठनं आलं तर हे प्लस मायनस झालं. पण पुन्हा एकदा आपल्याला एफ डॅश ऑफ एक्समध्ये इंटरेस्ट नाही, आपल्याला एफ डॅश ऑफ सीमध्ये इंटरेस्ट आहे. सो जिथे जिथे एक्स दिसतो तिथे सी टाका. दॅट्स इट, सीचा स्क्वेअर. बस आपल्याला हे पण लागणार आहे. सो ज्या मी ग्रीन कलरने हायलाईट केल्यात ह्या सगळ्या क्वांटिटीज आपल्याला लॅग्रेंजेसचं थिअरम, मीन व्हॅल्यू थिअरम चेक करण्यासाठी लागणार. आता त्याचा जो फॉर्म्युला आहे तो खरोखर तसाच फॉर्म्युला बरोबर आहे असं मानून आधी कॅल्क्युलेशन करूया. सो बाय LMVT असं म्हणायचं. एफ डॅश ऑफ सीची व्हॅल्यू लॅग्रेंजेसने काय सांगितली, एफ डॅश ऑफ सी म्हणजे एफ ऑफ बी असेल, मध्ये मायनस एफ ऑफ ए असेल, अपॉन खाली बी मायनस ए असेल. मग आता खरोखर या व्हॅल्यूज टाकून चेक करूया. आणि सीची व्हॅल्यू जर का सीची व्हॅल्यू 1 आणि 3च्या मध्ये आली तर लॅग्रेंजेस बरोबर बोलतोय. सो सी एफ डॅश ऑफ सीची व्हॅल्यू इथे आपण टाकणार 1/1 - 1/c² इज इक्वल टू एफ ऑफ बी. एफ ऑफ बी म्हणजे 10/3 ते इथे लिहिलं, मायनस एफ ऑफ ए. एफ ऑफ ए म्हणजे इथे आहे 2 अपॉन इथे बीची व्हॅल्यू 3 मायनस एची व्हॅल्यू 1. सो 1 - 1/c² इज इक्वल टू, हे क्रॉस मल्टिप्लाय केला 3 दुणे 6. सो 10 - 6/3 येईल, होल डिवायडेड बाय 3 - 1 म्हणजे 2 येईल. चला सिम्प्लिफाय करत पुढे जाऊया. 1 - 1/c² इज इक्वल टू, तुम्हाला इथे लक्षात येईल की 10 - 6 म्हणजेच 4/3/2. 2 ने भाग जाईल, बे के बे, बे दुणे 4. सो इथे येईल 1 - 1/c² इज इक्वल टू, वरती 2 राहिलाय आणि हा खाली 3 राहिलाय, 2/3. दॅट्स इट. सो -1/c² ॲज इट इज, 2/3 पण तसेच. हा इकडे +1 आहे, पलीकडे जाऊन -1 होईल. सो -1/c² इज इक्वल टू, थोडंसं क्रॉस मल्टिप्लिकेशन, 3 ने 1ला वजा म्हणजे मल्टिप्लाय केला. सो 2 - 3/3 येईल. आन्सर विल बी -1/c² इज इक्वल टू -1/3. दोन्ही साईडचे मायनस कॅन्सल होतील. 1/c² इज इक्वल टू 1/3 येईल. रेसिप्रोकल घेऊया, याला उलटा करूया, म्हणजे हा c² झाला, याला पण उलटा करूया 3. जर c² ची व्हॅल्यू 3 असेल तर c ची व्हॅल्यू किती असणार, √3. मग c ची व्हॅल्यू √3 घेतली तर √3 ची व्हॅल्यू तुम्ही काढून बघा, ती तुम्हाला 1.768 अशी जवळपास मिळेल. 1 पॉईंट म्हणजे √3चं उत्तर 1 पेक्षा मोठं आहे, 3 पेक्षा तर नक्की लहान आहे. याचा अर्थ याचं उत्तर 1 आणि 3च्या मध्ये यायला लागलं. म्हणजे जे लॅग्रेंजेस आधीच सांगत होता ते आपल्याला विश्वास नव्हता, म्हणून आपण चेक केलं आणि खरंच झालं की सी ची व्हॅल्यू 1 आणि 3च्या मध्येच आली. म्हणजे शब्बास लॅग्रेंजेस, एकदम करेक्ट केलंस तू. म्हणजेच लॅग्रेंजेसचं थिअरम बरोबर आहे हे आता आपल्याला म्हणावं लागणार, कारण सी तो म्हणत होता 1 आणि 3च्या मध्ये येणारच आणि तो खरोखर आला. सी ची व्हॅल्यू तुम्ही काढून बघा, रूट कॅल्सीवर √3 तुम्हाला 1.7 वगैरे असं समथिंग मिळेल, and which is in between 1 and 3. Just lastly एक कमेंट करा की here C lies between 1 and 3, therefore LMVT is verified. That's it. इथे आपला आणखीन एक प्रॉब्लेम संपला. नेक्स्ट प्रॉब्लेम, अगेन व्हेरिफिकेशन ऑफ LMVT. सो सुरुवात करूया एफ ऑफ एक्स पासूनच. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स. logarithmic function, exponential functions,
हे कंटिन्युअस फंक्शन्स आहेत. सो इथे म्हणूया हिअर एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1, e. एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऑन लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण आरामात घेऊ शकतो राऊंड ब्रॅकेटमध्ये 1, e. सो कम्पेअर करूया आता ए आणि बीच्या व्हॅल्यू आयडेंटिफाय करण्यासाठी. कम्पेअरिंग विथ 1, e विथ ए, बी. सो ए इज इक्वल टू आपल्याला 1 मिळाला आणि बी इज इक्वल टू ई मिळाला. ई म्हणजे ई हे अक्षर नाही आहे, मार्जिनमध्ये कुठेतरी लिहून ठेवा. ईची व्हॅल्यू 2.78 समथिंग, पण एवढे 2 डिजिट्स लक्षात ठेवले तरी इनफ आहे. पुढे काम करूया एफ ऑफ एवर. एफ ऑफ ए इज इक्वल टू म्हणजे एक्सच्या जागी ए टाकायचं आहे. सो इथे आता एक्सच्या जागी ए टाकला, इथे लॉग एक्स आहे तर इथे आपल्याला लॉग ए दिसायला लागेल. सो देअरफॉर एफ ऑफ एची व्हॅल्यू आता 1 आहे आपल्याला माहिती आहे. सो इथे टाकतो log 1 अँड log 1 इज फेमस व्हॅल्यू, log 1 इज 0. सो या स्टँडर्ड व्हॅल्यूज तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, अदरवाईज तुम्ही अडकून राहणार. मॅथ्सला लॉग टेबल दिलेलं असेल त्याच्यातनं पण बघून करू शकता, पण log 1ची व्हॅल्यू पार्ट ठेवायला काही हरकत नाही. log ईची व्हॅल्यू, log 1ची व्हॅल्यू, log 10ची व्हॅल्यू या लक्षात ठेवायला पाहिजे. सो एकदा रिवाईज करू. log 1 0 असेल, log 10ची व्हॅल्यू 1 असेल, log ईची व्हॅल्यू 1 असेल. अशा पद्धतीने व्हॅल्यूज लक्षात ठेवायला पाहिजेत. पुढे नेक्स्ट एफ ऑफ बी काढायचं. आता एफ ऑफ बी म्हणजेच एक्सच्या जागी बी, सो इथे log बी येईल. सो देअरफॉर एफ ऑफ बीची व्हॅल्यू आहे ई, सो इथे येणार log ई. आणि आत्ताच इथे लिहिलं मी log ईची व्हॅल्यू 1 असते, सो एफ ऑफ ईची व्हॅल्यू 1. ई इज नॉट अ लेटर लाईक ए अँड बी, इट इज अ न्यूमेरिकल व्हॅल्यू. एक्सपोनेन्शियल टर्ममधला ई आहे तो. ए बी सेम आले पाहिजे तसं नाही आहे. एफ ऑफ ए एफ ऑफ बी सेम यायला पाहिजे तसं कुठेही म्हटलेलं नाही. LMVT असं काहीच सांगितलं नाही की ते इक्वल पाहिजेत, ते काढा म्हटले फक्त. देन एफ डॅश वी हॅव एफ ऑफ एक्स इज इक्वल टू log एक्स. खाली म्हणूया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. log एक्स एफ डॅश ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स येईल एफ डॅश ऑफ एक्स आणि log एक्स येईल 1/x. फॉर्म्युलाच आहे, log एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x. बट स्टील we are not interested in f dash of x, we are interested in f dash of c. so put value of x as a c. so इथे पण टाका 1/c. चला मी पुन्हा एकदा हायलाईट करणार नेहमीप्रमाणे की काय काय मिळालं आपल्याला. a मिळाला, गरजेचा होता. b मिळाला, तो पण पाहिजे. f of a मिळाला, हा बघा 0. f of b मिळाला 1, इम्पॉर्टंट. आणि f dash of c मिळाला, गरजेचं आहे. हे सगळं मिळालं की मग आपण पुढच्या पॉइंटला जाऊ शकतो. बाय LMVT, लॅग्रेंजियन्स मीन व्हॅल्यू थिअरम. एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू वॉट? एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. राईट. आता हे एफ डॅश ऑफ सी, एफ डॅश ऑफ सी आपण आधीच काढून ठेवले 1/c. एफ ऑफ बी, एफ ऑफ बी म्हणजेच हे बघा इथे एफ ऑफ बी किती आहे 1 मायनस एफ ऑफ ए, हे बघा एफ ऑफ ए आहे 0. बीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, बीची व्हॅल्यू आहे ई मध्ये मायनस एची व्हॅल्यू आहे 1. दॅट्स इट. सो फायनली 1/c इज इक्वल टू 1/e मायनस 1. रेसिप्रोकल घेऊया. उलटा केल्यावर सी झाला, याला उलटा केल्यावर e मायनस 1/1 झाला. अपॉन 1 काय आपण लिहत नाही. सो सीची व्हॅल्यू किती आली बघा e मायनस 1. पुन्हा मी म्हटलं तसं ई किती आहे, जस्ट आता हे डिस्कशन लिहून दाखवायची गरज नाही. ईची व्हॅल्यू आहे अप्रॉक्सिमेटली 2.78. त्यातनं -1 केला तर किती उत्तर येईल? उत्तर येईल 1.78. ठीक आहे. आता आपली रेंज काय आहे बघा, रेंज आहे 1 to e. रेंज इज 1 to e म्हणजे ए ची व्हॅल्यू 1 आहे आणि बीची व्हॅल्यू ई आहे. म्हणजेच थोडक्यात ए इज इक्वल टू 1 आणि बी इज इक्वल टू 2.78. आता 1 आणि 2.78 यांच्यामध्येच तर असणार की 1.78 आणि हाच कोण आहे सी. सो सीची व्हॅल्यू आहे 1.78. सो ए एकदम लेफ्टचा कोपरा 1, बी एकदम राईटचा कोपरा 2.78 आणि त्यांच्यामध्ये सी राहिला. सो जे लॅग्रेंजियस सांगत होता की सी 100% ए आणि बीच्या मध्ये राहणार जर तुम्ही माझा फॉर्म्युला वापरलात तर, म्हणजे हा
एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए जर वापरलं तर, आणि आपण तसंच केलं, त्याचा फॉर्म्युला वापरून बघितला आणि खरोखरच आपल्याला निघाला की सीची आलेली व्हॅल्यू ही दिलेल्या रेंजच्या मध्येच आहे, 1 आणि ईच्या मध्येच आहे. सो इथे लिहिणार हिअर सी इज इक्वल टू ई मायनस 1 आणि सो इट बिलॉंग्स टू 1, ई ह्या रेंजमध्येच राहते ती. आणि म्हणून आपण म्हणू देअरफॉर LMVT इज व्हेरीफाईड. इथे आपला आणखीन एक प्रॉब्लेम पूर्ण झाला.